अंधेरे, दोन अंधेरे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिले बॉलर बाबू इंदापूर संघाकडून. असं म्हणतात ना, आला बाबूराव, आता आला बाबूराव. बाबूचा पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल डॉट फेकलाय बाबूने. परफेक्ट लाईन हाताळली आहे. या परफेक्ट लाईनला छेडछाडी करण्याचा प्रयत्न नक्कीच भुऱ्या अंधेऱ्याचा पाहायला मिळाला. डॉट बॉल, दुसरा बॉल यावेळेला ऑन साइडला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलवर वेगाने आपण पाहू शकतो त्या ठिकाणी साहिल स्वतः बॉलवर आले होते. बॉलला स्टॉप केलं. सिंगल, एक धाव मिळते. सिंगल एका धावेने अगदी भुऱ्या अंधेऱ्याचं खातं ओपन होतं. जसं एखाद्या बँकेमध्ये जाऊन अकाउंट ओपन करावं ना, तसं अकाउंट ओपन भुऱ्या अंधेऱ्याने केलंय श्रेयांश इलेव्हन न्हावे संघाकडून. षटकातील तिसरा बॉल यावेळेला हेलिकॉप्टर मिनी उडवलाय वर्ष अंधेऱ्यानं. पण त्याच वेळेला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो मिड विकेटच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल, एक धाव इथेही पाहायला मिळेल. पहा, दिवसभरामध्ये बाबूची कमालीची बॉलिंग राहिली आहे. चांगला अटॅक पाहायला मिळतो आपल्याला. सागर उत्तेकर आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचंय. आपली वाट पाहतात संतोष भोईर. आणि यावेळेला पहा मिस्टर भूऱ्या अंधेऱ्याचा तडाखा. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी रस्त्याच्या पलीकडे, लांब 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 जाऊया. डबल सीटर, लांब लांब लांब. षटकार भूऱ्या अंधेरे. अगदी सकाळपासून स्ट्रगल करत होते. सकाळपासून बाटला बॉल लागत नव्हता, पण महत्वपूर्ण मॅच मध्ये बाटला बॉल लागलाय. 6 धावा षटकार ठोकलाय. आणि इथून मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायचं आता श्रीराम स्पोर्ट क्लब जाधववाडी आयोजित हा श्रीराम चषक आता खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये रंग भरताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाबूचा पुढचा बॉल, नो लुक शॉट. वा, सूर्यकुमार यादवला आठवण करून देणारा फटका. महेंद्र बाहुबली अंधेऱ्याच्या बॅटमधून आणखी एक तडाखा स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या वरून ठोकलाय. आणखी एक षटकार. 5 चेंडू मध्ये आपण पाहतोय 14 धावा. प्रेक्षक आता हळूहळू या स्पर्धेला जोडले गेलेत. ऑनलाईन मैदानावर प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सामन्याचा आनंद घेताना युवा पत्रकार सचिनजी साळवे खास करून या गर्मीमध्ये आनंदाचा आनंद घेतात. सचिनजी साळवे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे त्यांचा. यावेळेला शेवटचा बॉल पाहायला मिळेल बाबू यांचा. धीम आगतीचा बॉल पहा, सफल होऊन कुठे उडवलाय. हा बॉल सरळ पाठवलाय जाधववाडी गावामध्ये. भूऱ्या अंधेऱ्यानं महेंद्र बाहुबली अंधेरे आता सोडणार नाहीयेत. सांगतायत स्वतःला की सकाळपासून मी थोडासा चिंतेत होतो. सकाळपासून मला त्रास झाला. सकाळपासून मी स्ट्रगल केलं. मी लढत होतो. पण आता मात्र खऱ्या अर्थानं माझ्या बाटला बॉल लागतोय. आणि नक्कीच संपूर्ण डगआउट पहा न्हावेकरांचा खुश होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाखेर धावा मात्र बरसताना पाहायला मिळतात. 20 धावा धाव फलकावर. बाबूची खऱ्या अर्थानं उलट तपासणी केली. आता भूऱ्या अंधेऱ्यानं कमालीचे 3 फटके पाहायला मिळाले आणि 20 धावांची मजल मारली आहे. श्रेयांश इलेव्हन न्हावे या संघाने आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साहिल खडतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय साहिल खडतर यांचा. आणि त्याच वेळेला पहा स्वतःला संपवलंय. भूऱ्या अंधेऱ्याने सांगितलंय की परशा तू आता डगआउटच्या बाहेर जा, कारण माझ्या बाटला बॉल लागतोय. आणि जरूर मात्र परशाला इथं आत्महत्या करावी लागते. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज परशा अंधेरे बॅक टू दी डगआउट. सन्माननीय आदरणीय युवा पत्रकार, त्याचबरोबर सावरवाडी गावचे सुपुत्र, एक क्रिकेट प्रेमी आणि दरवर्षी सावरवाडी प्रीमियर लीग मध्ये दादा इलेव्हन या संघाचे संघ मालक दादागिरी करणारे आमचे सचिनजी साळवे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याबद्दल सचिनजी साळवे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत.
नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्या अगोदर आपण पाहतोय हा बॉल पाहूया. ओ बॉडी पासून दूरवरचा बॉल पाहायला मिळाला आपल्याला. पंच मिलिंदजी गोरिवले सर याने मात्र आपण पाहतोय हात फैलावलेत. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक धाव संख्या इथे एक्स्ट्रा मिळेल. फलकावर धाबा 21 चा आकडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहा साहिल खडतर बेस्ट ऑलराऊंडर इंदापूरकरांचे पाहायला मिळतील आपल्याला. षटकातील पुढचा बॉल. अरे खतरनाक आणखी एक भूर्या महेंद्र बाहुबली अंधेरीच्या बाद मधून हा देखील साहिल खडतरवर हल्ला बॉल. षटकार. आता नाहीये. आता मी थांबणार नाहीये. आता खऱ्या अर्थानं मी या मैदानामध्ये चालायला सुरुवात केली आहे. पतझड़ हुए बिना पेड़ों पर नई पत्ते नहीं आते. कठिनाई और संघर्ष से बिना अच्छे दिन नहीं आते. वाह, संघर्ष आता करायला सुरुवात केली आहे. आणि इकडे संघाचे संघमालक आमचे शिगवण जरूर खुश झालेले आहेत. कारण सकाळपासून त्यांना देखील थोडसा वाटत होतं की भुऱ्याची बॅट का लागत नाही. पुन्हा एकदा भुऱ्या अंधेरीचा आणखी एक मोठा फटका, पण यावेळेला फटका फसलाय आणि भुऱ्या अंधेरीचं चक्री वादळ आता खऱ्या अर्थानं या जाधववाडीकरांच्या मैदानामध्ये शांत झालंय. हे वादळ चक्रीवादळ आलं होतं, उद्ध्वस्त केलं होतं, पण या चक्रीवादळ थांबवलंय कोणी? इंदापूरकरांचा मिस्टर साहिल खडतरच्या नावावर सफलता. फलंदाज बाद. पहा श्रीराम स्पोर्ट क्लब जाधववाडी सर्व आमचे आयोजक ज्यांची मी आता नावं काही मिनिटापूर्वी घेतली होती, सर्वांना विनंती असेल आपल्याला काल प्रत्येकाला या ठिकाणी आम्ही टी शर्ट दिलेले आहेत अनंत युवा प्रतिष्ठानच्या. त्या टी शर्ट आपण परिधान करून मैदानाकडे यायचं आहे. कारण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सन्माननीय आदरणीय सेक्रेटरी घोले पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती असेल त्या आपण टी शर्ट परिधान करून सर्वांनी मैदानाकडे यायचं आहे. हे आमच्या सर्व आयोजकांना या ठिकाणी विनंती असेल. त्यावेळेस आपण पाहतो नवीन फलंदाज भावेश पाष्टे आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट सेकंडला आपण पाहतोय युवराज गंभरे हे देखील एक आक्रमक श्रेणीचे फलंदाज आहेत. कारण सुरुवातीला आम्ही समालोचन करताना जास्तीत जास्त भुऱ्या आणि परशा अंधेरीला ओळखायचं, पण तदनंतर माफ करा तदनंतर रोहित गंभरे यांना आम्ही ओळखायचे. 3 खेळाडू सातत्याने आम्ही त्यांची ओळख दाखवत असायचो. पण त्यानंतर न्हावे गावाचा क्रिकेट खूप पुढे गेलाय. भावेश पाष्टे, युवराज आहे, जुगल आहे, चांगले चांगले खेळाडू. नाडू असेल, आज नाडू तुम्हाला दिसत नाहीये, पण नाडू सारखा देखील खेळाडू हे चांगले खेळाडू घडलेत. आणि मैदानावर काय घडले पहा. पंचांचा इशारा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. टन टनाटन टन टन तारा चलती है क्या 912 आलाय शानदार. चौकार षटकार. हो, पंचांचा निर्णय बदलला. पहा प्रेक्षक, आम्ही चौकार म्हटलं पण पंचांनी सांगितलंय तिथं खुणा केली आहे. चौकार नाही, हा षटकार आहे. न भूतो न भविष्य, षटकार. या 6च्या आकड्याने धावफलक जाऊन पोहोचेल 33 चा आकडा आला की भारताचे हार हिटर हार्दिक पंड्याची आठवण येते प्रत्येकाला, नाही का? आणि तोच आकडा या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटचे 2 चेंडू बाकी आता असतील. भावेश पाष्टे आणि युवराज गंभरे लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला युवराज पाहायला मिळतील आणि उजव्या हाताचे फलंदाज राईट हँड बॅट्समन भावेश पाष्टे. यावेळेला पाहूया साहिल खडतरचा पुढचा बॉल. हो, तिन्ही स्टंप खोलून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आणि इथं आपण पाहतो विकेटचं पतन. खऱ्या अर्थाने इथं भावेश पाष्टेला देखील मैदान सोडावं लागेल. आणि त्याच वेळेला 1 चेंडू अजूनही बाकी आहे या शेवटच्या ओव्हर मधील. हा चेंडू मात्र जरूर या ठिकाणी हाताळण्यासाठी साहिल खडतर. पहा साहिल खडतर, आडनाव तर खडतर आहे पण साहिलचा प्रवास देखील खडतर परिस्थितीतून झालाय. साहिलचा सुरुवातीचा क्रिकेट आणि आताचा क्रिकेट खूप सारा बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःला चांगलं बनवलं, स्वतःला चांगलं सिद्ध केलं साहिल खडतरने. कारण साहिलला मागच्या 5-6 वर्षापूर्वी पाहिलं होतं तेव्हाचा क्रिकेट आणि आताचा क्रिकेट स्वतःला खूप सारं त्याने बदलवलंय
ही क्षमता मित्रांनो तुमच्यामध्ये पाहिजे की मी क्रिकेटचा खेळ चांगला खेळू शकतो, मी परिश्रम करू शकतो, मी कष्ट करू शकतो, मी स्वतःला मैदानात झुकू शकतो, मी माझ्या नावाचा बोलबाला करायला प्रेक्षकांना लावू शकतो, ही क्षमता त्याने दाखवली. शेवटचा बॉल आणि यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतो आणखी एक विकेट. युवराज गमरे देखील मैदानाच्या बाहेर. टोटल धावसंख्या 33 धावा जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 34 धावांची गरज. पहा प्रेक्षक हो, 34 धावा म्हटल्या तर 17 दिवस 34, प्रति ओव्हर 17 धावा करायच्या आहेत इंदापूर संघाला. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा श्रीराम चषक 2026 या श्रीराम चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय अनंत युवा प्रतिष्ठान AYP सन्माननीय आदरणीय घोले पाटील साहेब या ठिकाणी येणार आहेत. आणि पहा AYP अनंत युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून आपण जर पाहिलं झोपडपट्टी एरिया, नायर हॉस्पिटल, केम हॉस्पिटल, बांद्रा कॅन्सर हॉस्पिटल, रे रोड मधील क्रिकेट खेळणे हे स्वप्न पाहण्यासाठी मुलांसाठी सहकार्य, त्याचबरोबर 31,000 पेक्षा जास्त लोकांना अन्नदान, त्याचबरोबर 40 ऑटो रिक्षा वाटप, महिलांसाठी 3,000 शिलाई मशीन वाटप, विकलांसाठी 100 व्हीलचेअर, त्याचबरोबर 100 ऑकर, 100 स्टिक, आदिवासी पाडा गंगावणे गाव नागोटणे या ठिकाणी देखील ॲम्ब्युलन्स त्यांच्या माध्यमातून. म्हणजे अनंत युवा प्रतिष्ठान जर आपण पाहिलेत ना तर सन्माननीय आदरणीय सेक्रेटरी धीरज घोले पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि खऱ्या अर्थानं ही खूप सारी कामं आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि अनंत युवा प्रतिष्ठान म्हटलं तर त्यांचं हे योगदान खऱ्या अर्थानं या श्रीराम चषक जाधववाडीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आमचे धीरज घोले पाटील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या मैदानावर त्यांचं आगमन होणार. मी पुन्हा आमच्या आयोजकांना विनंती करेन, आपल्याला काल ज्या टी-शर्ट आम्ही दिलेल्या आहेत अनंत युवा प्रतिष्ठानच्या त्या प्रत्येकाने परिधान करून मैदानाकडे यायचं आहे. पुन्हा एकदा आयोजकांना ही विनंती असेल. मी मित्रांनो तुर्तास इथं थांबतोय कारण आज दिवसभर माझ्या समेत माझे साथी समालोचक, एक युवा मराठी क्रिकेट समालोचक, व्हॉइस ऑफ रोहा म्हणून ज्यांच्याकडे सध्याच्या घडीला पाहिले जाते, गोवे गावाला बिलॉंग करणारे आणि रोहा शहरातून आलेले सन्माननीय आदरणीय निलेशजी जाधव सर यांचा आवाज ऐकूया. मी तुर्तास इथं थांबतोय. धन्यवाद. हॅलो काही ग्रामस्थ असतील त्यांनी स्टेजकडे येण्याची कृपा करावी. ग्रामस्थ हॅलो चेक. हॅलो बस पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांचं श्रीराम चषक सन 2026 मध्ये. हॅलो एक मिनिट असं सावरवाडी संघ तयार आहे का? हो धन्यवाद. सरचे स्वागत आहे. बघा या ठिकाणी टार्गेट सेट झाले 17.0 जायचंय. बघा ना असं कारण ठरलंय. महेंद्र दे दनादन बाहुबली पहिला बॉल साहिल साठी. साहिल शप्पर होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? नाही, पहिलाच बॉल आहे. या ठिकाणी जोखीम घेण्याची गरज नाही आहे. बचेंगे ना तो और भी लढेंगे. शिर सलामत तो पगडी पाचास तो थांबला. त्याने डोकं मैदानाच्या आतमध्ये शांत केलं. त्याला माहिती आहे 34 धावा असो किंबहुना 40 धावा, मी जर मैदानामध्ये पाय रोवलेत ना तर ते डोंगर मी जल्ल्याशिवाय जाणार नाही आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. इथे मात्र स्ट्राईक रोटेट होईल. साहिलच्या समीप आपण बाबूला पाहतोय. महेंद्र अंधरे पहिल्या डावामध्ये काय बरसला. अगदी 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले. आजच्या दिवसामध्ये तितकीशी कामगिरी त्यांनी केली नव्हती. परंतु बघा ना या मॅच मध्ये त्याचे 4 षटकार खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगे राहिले. महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यांनी महत्वपूर्ण कमबॅक केलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित सज्ज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. टायमिंग चांगला आहे. आवाज तर आलाय. खाली क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी जज करू शकले नाहीयेत. परशुराम त्या ठिकाणी होते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु ही कॅच व्हायला पाहिजे होती. कारण बघा मागील मॅच मध्ये ज्या परशुरामने कॅच पकडली ना त्याच्यानंतर मग परशुराम वरती सातत्याने विश्वास ठेवावा असंच कामगिरी त्याची होती. परंतु ही मॅच त्याच्या हातातून निसटली असंच म्हणावं लागेल. हरकत नाही, क्रिकेट म्हटल्यानंतर या गोष्टी होत असतात. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 2च धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात.
आता मात्र 10 चेंडू आणि 32 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. साहिल आहे ना तो मुमकिन आहे, कारण साहिल तो आहे ज्याने बघा लगातारच्या 3 मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय. तो साहिल मैदानाच्या आतमध्ये आहे. जो छक्का नाही तो 9वा मारतो. खोल आत टाकलाय, समोरचा बॉल समोरती खेळलाय, सॉफ्ट ड्राईव्ह स्टेर केलं, टेक द सिंगल. रोहितचं कौतुक करेन मी. चारी मुंड्या चित करणारी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलं ना तर अगदी तडफडावर ठेवलेत बॅटरला. षटकार चौकार शोधण्यासाठी भाग पाडलेत. अप्रतिम गोलंदाजीचा स्पेल त्या 72 गोलंदाजी मार्कवरती असताना रोहितने 3 चेंडू संपले, 3च धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 34चं टार्गेट आहे, 31 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. बाबूला खेळावं लागेल, विश्वास दाखवावा लागेल, खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा हो सबसे बडा. आता मात्र तारणहार बनावा लागेल. या ठिकाणी बाबूला प्रयत्न करावे लागतील. जसे चेंडू येतील तशा धाव गतीने जायचंय. पुन्हा एकदा बाबू फेस करेल यावेळेस रोहितला. हो खोल टाकलाय मिनी हेलिकॉप्टर. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डावून द बॉल होणार नाही आहे चुकी. यावेळी मात्र परशुरामने त्याचं काम केलंय. या मॅचची महत्वपूर्ण विकेट. बाबू मैदानाच्या बाहेर. वाईटच्या साह्याने धावफलक 1 धावेच्या साह्याने पुढे फ्लाय होईल. तब्बल 4 अंकावरती 34चं टार्गेट आहे. 4च बांधल्यात. आता मात्र या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. साहिल हे तो मुमकिन आहे. 6 मध्ये 5 षटकार मारायचे आहेत आणि यदा कदाचित जर 6 चेंडू मध्ये जर 5 षटकार जर आले ना तर खऱ्या अर्थानं ही मॅच वारंवार युट्यूबला पाहिली जाईल. साहिल खांद्यावरती जबाबदारी घेतली. स्वतःच्या मनगडामध्ये ताकद आहे आणि ती ताकद आता मात्र या ठिकाणी पणाला लावायची आहे. कारण ही लढाई मोठी आहे. जिथे आपण पाहिलं श्रीराम चषक 2026 मध्ये आपण आलोय. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खेळण्यासाठी बऱ्याच जणांनी स्वप्न पाहिली. ही स्पर्धा खेळणं हे एक स्वप्न आहे बऱ्याच खेळाडूंचं आणि स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खेळत असताना A1 क्वालिटीची कामगिरी तर आपल्याला करायची आहे. आपण याच्या आधी देखील केलेली आहे, परंतु आता मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये ती कामगिरी पुन्हा एकदा करायची आहे. गोलंदाज 22 सज्ज. 6 चेंडू 30 धावेंची आवश्यकता. साहिल स्ट्राईक एंड वरती. मॅच गेली नाही आहे, मॅच बनू शकते. 6 मध्ये 5 षटकार मारायचे एकंदरीत विचार केला तर. 22 सज्ज. पहिला बॉल. नाही पुन्हा एकदा या ठिकाणी मुवमेंट बनवावी लागेल. जिथे आपण पाहिलं रनवे वरती थोड्या अंशी का होईना तांत्रिक अडचण निर्माण झाली.
या चेंडूला मृत घोषित केला जाईल. ऍक्च्युली मैदानाच्या आतमध्ये चेंडूची फेकच झाली नव्हती. पुन्हा एकदा रनवेवरती भावेशला उभं राहावं लागेल. पहिला बॉल साहिलच्या अगेन्स्ट. भावेश तयार, साहिल तयार. हो यावेळीचा बॉल सफल झाले. होय या चेंडूला मागे फेकून दिलाय. जाधववाडी गावाचा रस्ता दाखवलाय. चेंडू दन 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 करत सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. 5 मध्ये 26 ना काय वाटत आता मारू रे. आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मी बोललो होतो साहिल येतो मुमकिन आहे. साहिलकडे ताकद आहे, साहिलकडे नजाकत आहे, साहिलकडे धमक आहे. आजच्या दिवसामध्ये हे कारनामे त्याने तिन्ही मागील मॅच मध्ये केलेत. या मॅच मध्ये त्याला करायचे. 5 मध्ये 26 षटकार येणार का? होय 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 ताकद नजाकत टायमिंगचा मिलाप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ पार्क. हा शक्का नाही आहे तर हा 9 आहे. साहिलची ताकद लावलेपणाला फेकून दिलाय बॉल 6 धावांसाठी षटकार. या फटक्यानंतर जरूर काही साहिल सांगत असेल की विसलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेनं उद्या पुण्य नावाने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. कारण अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जालण्याचे झाली तर काही कावे. जलेल झोपडी ती आग ज्वलंत नाही. येथील वादले खेटेल तुफान तरी चालेल वाट माझी. कारण अडतलले ना भिवून अडतलले माझं पावलाच पसंत नाही. या पुढील बॉल यावेळेसचा बॉल चेहरा आधीच ओपन केला होता बॅटचा. 1 धाव तर झाली. दुसऱ्या धावेसाठी पिन निघालेत आणि आता मात्र बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. मॅच मध्ये आणखी एकदा रंगत आली आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. ही मॅच पाहण्याजोगी राहणार. साहिल एक बाजूला, भावेश दुसऱ्या बाजूला. साहिल येतो मुमकिन आहे. साहिल आहे ना तर चमत्कार तर होणारच. हा चेंडू या मॅच मध्ये महत्वपूर्ण ठरेल. 3 मध्ये 18 साहिल ऑन स्ट्राईक. यावेळेसचा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहण्यात आले. होय पंच तर फिरलेत. वाईट बॉल. प्रेशर 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 क्रिएट केलंय. 6 मध्ये 30 धावांची आवश्यकता असताना 1 चौकार आलाय, 1 षटकार आलाय. त्यातल्या त्यात यावेळेस वाईट देखील आलाय. आता मात्र 3 मध्ये 17 बनवायचे. साहिल पुन्हा एकदा तयार. भावेश पुन्हा एकदा तयार. हो यावेळेस नाही, यावेळेस नाही. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली. यष्टिरक्षकाने त्याचं काम केलं आणि या मॅचची महत्वपूर्ण विकेट साहिल मैदानाच्या बाहेर. बघा भावेशकडे व्हरायटीज आहेत. भावेशच्या एकंदरीत आपण गोलंदाजीचा विचार केला ना, एकच चेंडू तो पुन्हा पुन्हा मैदानाच्या आतमध्ये टाकत नाही. षटकार खाल्ला, चौकार खाल्ला, हरकत नाही आहे. परंतु आपण एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये 4च्या 4 चेंडूंचा विचार केला ना, कधी इन स्विंग पाहायला मिळाला, कधी आउट स्विंग पाहायला मिळाला. कधी चेंडू आपण पाहिलं ना तर कधी चेंडूचा त्याने वेगच काढून घेतला, तर कधी चेंडू त्याने पुण्यामध्ये टाकला. ही ताकदच आहे, ही ताकद भावेशची आहे. त्याच्याकडे व्हरायटीज आहेत. एक नाविन्यपूर्ण आणि एक महत्वपूर्ण गोलंदाजी करणं जाणतो आणि एक महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याची महत्वपूर्ण गोलंदाजी आज बरसताना पाहायला मिळते. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू आणि 17 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना टीम इंदापूर या संघाला या मॅच मध्ये पराभूत होणारा संघ सावरवाडी या संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल. फटका तर याही वेळेला चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आल्यात. 4 धावा जरूर आल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. आणि ऍक्सेप्टेड उचलूया चेंडूने धारण केली. त्यानंतर बॅटच्या टोवरती चेंडू आदलला मागे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ANP या वाहिनीच्या माध्यमातून हे सर्व काही बारकावे आपल्या समोर सादर केले जातील. अरुणजी पाटील सर या वाहिनीचे सर्वे सर्वा. अगदी बघा ना, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमधून बिलॉंग करतात
आज खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये आलेत अप्रतिम कॉडीचे कामकाज आवडा बॅटने याही वेळेला फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून मार्ग तर काढला परंतु या ठिकाणी त्याचा फायदा होणार नाहीये. बघा जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. या ठिकाणी अप्रतिम कामगिरी बॅटिंग करत असताना महेंद्र आंधरेंनी केली, त्याच वेळेला अप्रतिम कामगिरी बॅटिंग करत असताना साहिलने केली. साहिलच्या झोलीमध्ये निराशा